नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या आपल्या कंटिन्यू लेक्चर सीरीजमध्ये स्वागत आहे. कालपर्यंत आपण वर्ग आणि वर्गमूळाच्या काही बेसिक गोष्टी शिकलो आणि त्याच्यावरच्या काही ट्रिक्ससुद्धा शिकलो होतो. मला वाटतं एकक स्थानी 5 असणारे ट्रिक्स आणि एकक स्थानी 0 असणारे ट्रिक्स ह्या दोन गोष्टी आपण इथे शिकलो होतो. एकदा कमेंट टाका मला सर्वांनी, ह्याच गोष्टी दोन शिकलोत का आपण. ह्याच दोन गोष्टी शिकलो असेल तर इथून पुढच्या गोष्टी आपण शिकणं चालू करूयात. एकदा कमेंट टाकून द्या, ह्याच गोष्टी आपण शिकलोत का. ट्रिक्समध्ये शिकत असताना एकक स्थानी 5 असल्यास काय करायचं आहे आणि एकक स्थानी 0 असल्यास काय करायचं आहे, या दोन गोष्टी शिकलो होतो. राईट. तिथून पुढे चालत असताना बघा, आता आपण तिथून पुढे चालत असताना काय बघायचं तर, जर आम्हाला आलेल्या संख्यामध्ये सर्वच्या सर्व संख्या ह्या एक या अंकापासून तयार झाल्या असेल, म्हणजे एक या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येचा वर्ग, एक या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येचा वर्ग, एक या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा आहे. होणाऱ्या संख्येचा वर्ग. राईट. कोणत्या अंकापासून तयार झाली पाहिजे रे, तर फक्त एक या अंकापासून संख्या तयार झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजून घेत असताना काय समजून घ्यायचं, सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचं. बघा पहा सर, सगळ्याच्या सगळ्या संख्या एक या अंकापासूनच झाल्या पाहिजे. याचा अर्थ आमच्या संख्या कोणत्या कोणत्या असेल. फॉर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 1चा वर्ग, हे तर आम्हाला सगळ्यांना माहीत असतो. दुसरं जर घ्यायचं झालं तर 11चा वर्ग, हे पण आम्हाला माहीत असतो. एखाद्या वेळेस माहीत नसणारी संख्या कोणती, तर 111चा वर्ग. एखाद्या वेळेस माहीत नसणारी संख्या कोणती, 1111चा वर्ग. एखाद्या वेळेस माहीत नसणारी संख्या कोणती, 11111चा वर्ग. यांचे आन्सर आपल्याला काढायचे आहेत. कशा पद्धतीने आपण वर्ग करणार ते आपल्याला पाहायचं आहे. चालेल. सगळ्यांनी एकदा लक्ष देऊन ऐकायचं आणि समजून घ्यायचं मी कशा पद्धतीने काढण्याचा प्रयत्न करणार आहे. तर चालतंय. बघा, आता हा तर वर्ग आम्हाला पाठ असतो एकचा वर्ग. एकचा वर्ग आम्हाला नाही बी शिकवला तर चालतो सर, एकचा वर्ग एकच असतो. 11चा वर्ग नाही बी शिकवला तर चालतो, तो 121 असतो. हे आम्हाला पाठ आहे. शिकवण्यासारखी गोष्ट कोणती आहे सर, हे 111चा वर्ग. राईट. या 111चा वर्ग आपल्याला काढत असताना आपण काय विचार करायचा, आमची थिंकिंग प्रोसेस काय असली पाहिजे. सर, विचार करण्याची पद्धत लागेल की एक हा अंक किती वेळेस आला राजांनो, ते बघा रे. एक हा अंक किती वेळेस आला सर, एक हा अंक 3 वेळा आला. किती वेळा आला, 3 वेळा आला. बघा ना, मोजा किती वेळेस आला तर सर 3 वेळा आला. 1 2 3. मग आम्ही चढत्या क्रमाने लिहिणार 1 2 3. राईट. 1 2 3 लिहिलं, पण हे काही फायनल आन्सर नाही. आता चढत्या क्रमाने 1 2 3 लिहिलं, आता उतरत्या क्रमाने परत 2 आणि 1 एवढी मान्य करून टाका. म्हणजे माझा आन्सर येईल 12,321. हे माझा आन्सर असेल. कोणाचा वर्ग, 111चा वर्ग. 111चा वर्ग. थोडं फार लक्षात आलं असेल अशी अपेक्षा. अजून थोडंसं पुढे चलतो. 1111चा वर्ग करायचा, तर आम्ही करणार कसं. 1111चा वर्ग, तर एक हा अंक किती वेळेस आला, 4 वेळेस आला. मग चढत्या क्रमाने ना 1 2 3 4. अजून उतरत्या क्रमाने ना 4 पासून कोण, 3 2 1. झालं माझं आन्सर. इथून इथपर्यंत चढत्या क्रमाने, इथून इथपर्यंत उतरत्या क्रमाने नेणार. हे झालं माझा आन्सर. म्हणजे हा झाला कोणाचा वर्ग, तर 1111चा वर्ग. एवढं सोपं आहे, याच्यामध्ये जास्त काहीच अवघड नाही आहे. राईट. खूप सोपं वाटत असेल अशी अपेक्षाच आहे तुमच्या सगळ्यांकडून. सोपंच वाटायला पाहिजे ना. जर आपल्याला विचारलं असतं 11,111चा वर्ग, तर एक हा अंक किती वेळेस आला रे, 5 वेळा आला. किती वेळा आला, 5 वेळा. एक हा अंक 5 वेळा आला असेल, तर मग करत असताना 1 2 3 4 5 चढत्या क्रमाने लिहिलं. आता उतरत्या क्रमाने 1 येईपर्यंत 4 3 2 1. संपलं माझा आन्सर. हे कोणाचा वर्ग असेल, तर 11,111चा वर्ग असणार आहे. सर्वांनी एकदा डन झाले का बोला फास्ट. यस. राईट. सर्वांनी एकदा डन झाले का बोला फास्ट. डन करायचं आहे, चालायचं पुढे. हे सर्वांना डन झाले का, या एक या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येचा वर्ग सगळ्यांना काढता येईल का. फास्ट बोलायचं. यस, डन म्हणतायत. भारी. चालतंय. यस. पटापट कमेंट टाकायला रेडीच राहा. चला मग मी तुम्हाला सोडवायला एक प्रश्न देतो. या प्रश्नाचा आन्सर आपण कमेंट करून टाकायचा आहे. जर मी असं दिलं 1,11,000, प्रत्येकजण जेवढं लावी आहेत का त्या प्रत्येकाचा याचा आन्सर यायला पाहिजे. कारण अवघड नाहीच आहे ना रे मुळात. हे अवघड नाहीच आहे, तर मग आमचं आलं पाहिजे ना सर, आहे ना. अवघड नाही तर मग आमचं आलंच पाहिजे. अवघड नाही तर आमचं यायला पाहिजे. हां, नाईस मेथड. चालतंय. आलंय.
1 2 3 4 5 6 5 4 3 2 1 राईट. सोपानराव, सूरजराव, शीतल मॅम. चालतंय. बघा पहिल्यांदा मोजणार 1 हा अंक किती वेळेस आला, तर 1 हा अंक किती वेळेस आला, 6 वेळा आला सर. किती वेळा आला, 6 वेळा. चढत्या क्रमाने न्या. 1 2 3 4 5 6 6 वेळा आला म्हणून 6 वेळेस लिहून टाकायचं आणि इथून उतरत्या क्रमाने डायरेक्ट उतरत्या क्रमाने चालू करायचं आहे. 5 4 3 2 1 संपलं, खतम, टाटा बाय बाय. ॲन्सर येऊन जायला पाहिजे. येईल राजांनो असं मला वाटतंय, कारण आपल्या जेवढे पण लाईव्ह आहेत त्यांनी प्रत्येकाने कमेंट टाकल्यात की असं असं ॲन्सर येईल सर म्हणून. प्रत्येकाने टाकत चालायची आहे. ठीक. तर आता मला वाटतं 1 या अंकापासून कितीही जरी उदाहरण घेतले तर ते सोपं आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. चलो तर दुसरं, जर अशाच पद्धतीने अजून एक संख्या जर विचारली आपल्याला की जर 9 या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा आहे. 9 या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येचा वर्ग कोणापासून तयार झाला पाहिजे, 9 या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरणात घेत असताना काय, सर 9चा वर्ग किंवा सर 99चा वर्ग. राईट. अजून जर घ्यायचं झालं तर कोण घ्याल, 999चा वर्ग. अजून जर घ्यायचं असेल तर कोण, 9999चा वर्ग. हे जर प्रश्न तुम्हाला विचारले तर तुम्ही काय करणार आहात हे आम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. कशा पद्धतीने करायचं ते समजून घ्यायचं सगळ्यांनी, मग बाकी तुम्हाला सोडवायला देतो नंतर. लक्ष देऊन ऐका असाल अशी अपेक्षाचा. 9चा वर्ग सगळ्यांना पाठ आहे. किती आहे, 81. हे आम्हाला नाही बी सांगलं सर तुम्ही तरी चालतंय, आम्ही घोकमपट्टी करून त्याला पाठ केलेलंच आहे किंवा गुणाकार करून सुद्धा आम्ही काढू शकतो, काय अडचण नाही. पण आता या 99चा वर्ग आम्हाला तुम्ही सांगा, मग आम्ही त्याच्यावरून 999 किंवा 9999चा आम्ही काढणार आहोत. सगळ्यांचं लक्ष इकडं असू द्या, अट्रॅक्टिव्ह असू द्या, एकदम अट्रॅक्शनमध्ये. मला सांगा रे, मी तुम्हाला एक ट्रिक सांगतोय की या शेवटच्या 9च्या ऐवजी 8 लिहायचे, म्हणजे किती लिहिणार तुम्ही, 98 लिहिणार. हे नव्हतं जशाच तसे, फक्त शेवटच्या 9च्या ऐवजी 1 कमी करून लिहायचा, म्हणजे 98 लिहायचे. राईट. दुसरी स्टेप करत असताना किती अंकी संख्या आहे, 2 अंकी ना. 2 अंकी संख्या आहे तर आम्हाला सुद्धा 2 अंकी संख्याच तयार करायची आहे. आपल्याला सुद्धा किती अंकी करायची आहे, 2च अंकी करायचे. पण 2 अंकी करत असताना आपण करणार काय, तर आम्ही एकक स्थानी अंक 1 घेणार, 2 अंकी पाहिजे म्हणून 0 घेणार. राईट. परत सांगतो, 2 अंकी आहे म्हणून एकक स्थानी नेहमी 1 आणि इकडे जेवढे 0 आवश्यक असेल तेवढे 0. इसको उठाना है, यहाँ पे जाके कॉपी पेस्ट कर देना है. माझा आन्सर असेल 9801. हा कोणाचा वर्ग असेल, 99चा वर्ग असेल. विश्वास नसेल बसत तुम्हाला, माझ्यावर विश्वास नसेल तर राजांनो 99 गुणिले 99 करून पहा, तुमचा गुणाकार एवढंच येणार आहे, 9801. इथपर्यंत जमलं असेल अशी अपेक्षा. सर याच्यावरून जास्त काही समजलं नाही, थोडंसं समजलं, ओके बाबा बघ, थोडंसं समजलं ना, मग इकडं बघ, याच्यावरून अजून कळेल. मी बोललो शेवटच्या 9च्या ऐवजी 8 लिहा, आम्ही लिहिलं सर तुमच्या विश्वासावर 998. राईट. 1 कमी केला ना. सर तुम्ही बोलले किती अंकी संख्या आहे ते पहा, तर आम्ही पाहिली सर किती अंकी, 3 अंकी. राजांनो किती अंकी पाहिले, 3 अंकी. आणि 3 अंकी पाहिले असेल तर तुम्ही बोलले 3 अंकी संख्या तयार कर, पण एकक स्थानी कोण लागल, 1. आणि 3 अंकी करायचे म्हणून 0 किती, 2. झाले की नाही 3 अंकी, बघा झाले 3 अंकी, झाले 3 अंकी. म्हणून याला उचलून इथं नेऊन ठेवून द्या, 001. म्हणजे माझा आन्सर असला पाहिजे 9,98,001. 9,98,001 हे माझा आन्सर लागतंय. जमायला लागलंय, जमल अशी अपेक्षा. हे जर ट्रिक्स तुम्ही लिहून झाले असेल तर याचा आन्सर सांगायचं आहे 9,999चा वर्ग किती असेल. फक्त ट्रिक्स एकदा लिहून घ्या आणि मग सांगा. ओके चालतंय. काय म्हणतात सूरजराव, 999800001. ओके डन. यस शीतल मॅम सांगा रे पटकन, बाकीच्यांनी सांगा लवकर. चुकतंय वैशाली मॅम, टायपिंग मिस्टेक झाली का, मे बी टायपिंग मिस्टेक झाली असेल. चुकतंय तरी पण चुकलंय. बघा परत एकदा सांगतो सर, या शेवटच्या 9च्या जागी आम्ही किती घेणार आहोत, 8 घेणार आहोत. बाकीचे 9 जशास तसे, 9 9 9. राईट.
एकनं कमी केलं ना रे, 9999 आहे ना, 9998 केलं, एवढं लक्षात ठेवायचं. एकने कमी केलं सर, बाकी काहीच केलं नाही सर. राईट. किती अंकी संख्या आहे रे? 4 अंकी संख्या आहे. किती अंकी? 4 अंकी सर. 4 अंकी संख्या आहे, तर या 9च्या जागी आम्ही 1 घेणार, बाकी शून्य किती? 1 2 3. याला उचलायचं, इथं नेऊन पेस्ट करायचं. 1 2 3, वरचा 1 जशास तसा. हे माझं फायनल आन्सर असणं आवश्यक आहे. झालं. वाचायचं झालं तर एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी 9,99,80,000 1 9,99,80,000 1 असं मला वाचावं लागेल. काही जणांचं आलं होतं, काही जण चुकले होते, गडबडीत चुकलं असेल असं गृहीत धरू, तरी सुद्धा एक तुम्हाला सोडवायला प्रश्न देतो, त्याला सोडवा, मग आपण पुढे चालूयात. काढा बरं. 99,999चा वर्ग. 99,999चा वर्ग. काढा फास्ट, पटापट काढा रे राजांनो. इतका वेळ करे? ओके, चालतंय. बघा सर, तुम्ही ज्या पद्धतीने सांगल्या त्या पद्धतीने आम्ही या 9च्या ऐवजी कोण घेतलेत? 8 घेतलेत. 9च्या ऐवजी कोण घेतले? 8. आणि भाई बाकीचे 4 9 जशास तसे 1 2 3 4. सर तुम्ही आम्हाला विचारलं की ही किती अंकी संख्या आहे, तर आम्ही तुम्हाला सांगेल 5 अंकी संख्या आहे. आम्हाला 5च अंकी संख्या पाहिजे, पण एकक स्थानी कोण लागेल? 1 लागेल. बाकीचे हे 4 शून्य जशास तसे 1 2 3 4. याला उचला, इथं नेऊन कॉपी पेस्ट करा. काय? 1 0 2 0 3 0 4 0 1. हे माझं फायनल आन्सर असेल 99,999चा वर्ग. वाचत असताना वाचणार कसं सर? एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी 10 कोटी अब्ज 9,99,98,00,000 1 असं मला वाचावं लागते. तर हे माझं आन्सर असायला पाहिजे. एकदा सर्वांनी थंब टाका. डन आहे का रे सर्वांना? एकक म्हणजे 9व्या अंकापासून तयार होणाऱ्या संख्येचा तुम्हाला वर्ग सर्वांना करता येईल का? एकदा थंब टाका. पटापट. डन बोला फास्ट. थंब टाकायचं आहे. चालतंय. डन चलेगा. ह्या तर झाल्या ट्रिक्स. तुम्हाला मी 4 ट्रिक्स सांगितल्यात, आणि आमच्या भाऊने सुद्धा तुम्हाला अजून काही ट्रिक्स सांगितल्या असेल त्या ट्रिक्स. आमच्या दोघांच्या मिळून ट्रिक्सला परफेक्ट करून ठेवा, म्हणजे वर्गमुळावर आपला परत कधी प्रश्न चुकायला नको आहे. चालतंय. आता थोडंसं पुढे चालूयात की जर आपल्याला 3 अंकी संख्या आल्या, मी कन्सेप्टवर बोलणार आहे, ट्रिक्सवर नाही. जर 3 अंकी संख्या आल्या, किती अंकी? 3 अंकी, तर त्याचा वर्ग करत असताना कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे. राईट. बघा कोणतेही 3 अंकी संख्या असू द्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, तुम्हाला जर मी म्हणलं 3 अंकी संख्यांचा वर्ग करायचा आहे. राईट. 3 अंकी संख्या. अरे 3 अंकी संख्या कुठून कुठपर्यंत असतात? मी जर तुम्हाला असं विचारलं तर 3 अंकी संख्या कुठून कुठपर्यंत? तर सर 100 ते कुठपर्यंत? 999. ज्यांना आता ही मी जी ट्रिक सांगतोय त्याच्या अगोदर मी काही गोष्टी बोलणार आहे, त्याच्यावर व्यवस्थित लक्ष देणं ऐकायचं. मी जी आता ही ट्रिक सांगणार आहे त्या ट्रिक्सच्या मागे एक लॉजिक आहे, त्याने व्यवस्थित काढण्याचा प्रयत्न करा. त्याने तुमचा वर्ग पण येणार आहे, आणि कोणत्याही 3 अंकी संख्या आल्या असेल तर त्यांचा गुणाकार सुद्धा याच ट्रिकने येणार आहे. राईट. ट्रिक्स म्हणून येतात, आपण त्याला कन्सेप्ट म्हणूयात. लेट जॉईन झालेत का? काय हरकत नाही, तुम्ही रिपीट व्हिडिओ पाहून घ्या ना, काय हरकत नाही ना. रिपीट व्हिडिओ बघा, सोपा आहे ते. बरं, याच्यावर बोलतोय. 100 ते 999 पर्यंतच्या कोणत्याही संख्यांचा जर तुम्हाला गुणाकार जरी करायचा असेल तर मी ही गोष्ट सांगतो ती लागू होणार आहे, आणि वर्ग करायचा असेल तर दोन्हीसाठी सुद्धा लागू होणार आहे. आणि दोन्हीकडे लागू होते तर माझी अशी इच्छा आहे की तुम्ही व्यवस्थित त्याला फॉलो केलंच पाहिजे ना, व्यवस्थित त्याला फॉलो केलंच पाहिजे. आता मग मी कोणती ट्रिक्स आहे तर मी त्या पहिल्यांदा स्टेप लिहून दाखवते. स्टेप सध्या पाहिल्या की थोड्याशा डेंजर वाटतात, पण घाबरू नका. एक 4-5 प्रश्न सोडवा. 4-5 प्रश्न सोडवले की त्या स्टेप तुम्हाला सोप्या वाटायला लागतील.
काही अडचण नाही, काही अवघड नाही, सगळ्यांनी एकदा समजून घ्यायचे. बघा ए ए ए 3 अंकी संख्या आहे आणि या 3 अंकी संख्येला या 3 अंकी संख्येसोबत गुणायचं आहे. ही झाली आमची फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप पण तीच, ए ए ए या 3 अंकी संख्येला या 3 अंकी संख्येने गुणायचं आहे. राईट. थर्ड स्टेप 5 स्टेपमध्ये करणार आहोत आपण. सर या संख्येला या संख्येला या संख्येला गुणायचे गुणायचे गुणायचे. तुमच्या मनामध्ये चालू असणार आहे तो प्रश्न, मला सगळ्यांना माहीत आहे, मला तर माहीतच आहे काय प्रश्न आहे. तर बघा त्या प्रश्नाला थोड्या वेळासाठी साईडला ठेवा. कोणता प्रश्न सर, कोणता प्रश्न? जोही तुमच्या मनामध्ये प्रश्न चालू असेल त्याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवा. राईट. सर आमच्या मनामध्ये एक प्रश्न चालू आहे, एवढं केल्यापेक्षा आम्ही सरळ सरळ गुणाकार करतो, हे तुमच्या मनामध्ये चालू आहे. आतापर्यंतचा अनुभव आहे, ज्या ज्या वेळेस शिकवले प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये हेच चालू असणार, एवढं केल्यापेक्षा मी गुणाकार करतो. अरे राजांनो, पहिल्यांदा समजून घ्या, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याच्या नंतर तुम्हाला हे जमते नाही जमते हे ठरवा आणि याला रेग्युलर वापरा. रेग्युलर जर तुम्ही वापराल ना तर तुम्हाला 100% जमणार, याची खात्रीच आहे. राईट. मग रेग्युलर वापरतात असं गृहीत धरतो आणि स्टेप सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल एखादं उदाहरण घेऊ. जर मला 123चा वर्ग करायचा असेल, कोणाचा वर्ग करायचा आहे? 123. तर मी 123 गुणिले 123 लिहिणार आहे. राईट. 123चा वर्ग करायचा आहे म्हणून मी 123 गुणिले 123 लिहितोय. इकडे घेतोय मध्ये 1 2 3 इंटू 1 2 3. राईट. करत असताना आपल्याला काय करायचं असतं ते लक्ष देऊ नये का. पहिली स्टेप आपण जी काल शिकलोय तीच, एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार करायचा, आम्हाला एकक स्थानचा अंक भेटणार. बोला सर 3 त्रिक 9. ही तर स्टेप आपण कालच शिकलोय ना, ह्याच्यात काहीच अडचण नाही. झाले. दुसरी स्टेप पण आपण कालच शिकलोय, याचा गुणाकार दोघांची बेरीज. बोला 3 दुनी 6 3 दुनी 6. परत सांगतोय 3 दुनी 6 3 दुनी 6. 6 आणि 6 किती रे राजांनो? 12. 12शी 2. हातचा आला 1. आम्हाला कोणता अंक भेटतोय? दशक स्थानचा अंक भेटलाय. हातचा आलाय 1. हातचा आलेला 1ला थोड्या वेळासाठी साईडला लिहून ठेवा, नाही बी लिहिलं तर चालतं. नवीन स्टेप कोणती आहे? तर नवीन स्टेप ही तिसरी आहे, समजून घ्यायची. आपण समजून घेत असताना याचा गुणाकार याच्यासोबत, याचा गुणाकार याच्यासोबत, या दोघांचा गुणाकार एकमेकासोबत आणि या तिघांची करायची बेरीज. बघा 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 सर 3 1 3 3 1 3 इथे लिहून टाका ना. 3 1 3 3 1 3 आणि 2 गुणिले 2 किती? 4. यांची बेरीज 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 1 11. सर 11शी 1. हातचा आला 1. अरे जमते का रे राजांनो? जमतं का रे राजांनो? लक्ष आहे का रे राजांनो? हो हो आहे लक्ष, असंच असलं पाहिजे. ठीक. बघा परत एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार केला, पहिला अंक भेटला. या दोघांचा गुणाकार केला, इकडच्या दोघांचा, त्यांची बेरीज केली, दुसरा अंक भेटला. पहिल्या तिसऱ्याचा मधल्याचा गुणाकार. राईट. किती आलाय? 11 आलाय. 11शी 1 घेतला, हातचा आला 1. आता काय सर? इकडच्या दोघांचा घ्या, या दोघांचा. बोला. याने सॉल्व केला, आम्हाला चौथा अंक भेटून जाणार. बे 1 बे 1 बे 2 2 4 आणि हा आलेला 1 5. राईट. जशाच तसे राहिलेल्याचा गुणाकार संपलं, मला राहिलेले अंक भेटून जाणार आहे. बोला 1 1 1 15,129. हा माझा 123चा काय असेल? वर्ग असेल राजांनो. राईट. 3 अंकी संख्येचा वर्ग. आता हा 3 अंकी संख्येचा वर्ग करत असताना सगळ्यात महत्त्वाचं एक लक्ष देऊन बघायचं आहे. काहीच नाही, बाहेरच्या दोघांचा, तिघांचा, दोघांचा, एकाचा. 1 2 3 3 2 1 1 2 3 2 1. बस एवढ्या स्टेपमध्ये. अजून एक प्रश्न समजून घ्या म्हणजे तुम्हाला अजून भारी कळेल. समजा जर मी दिले 243चा वर्ग, चालतंय. 243चा वर्ग करायचा आहे म्हणून आम्ही 243 गुणिले 243 लिहून टाकणार. राईट. करणं चालू करूयात ना रे राजन, करणं चालू करूयात. बघा करणं चालू करत असताना आम्ही करणार सर 3 गुणिले 3 3 त्रिक 9. बोला 4 त्रिक 12 4 त्रिक 12 12 आणि 12 24. 24शी 4 हातचे आले 2. नंतर सर 3 दुनी 6 हे लिहून टाकले, 3 दुनी 6 हे लिहून टाकले, 4 चौक 16 लिहून टाकले. 6 आणि 6 12 12 आणि 4 12 आणि 2 14 14 आणि 16 14 आणि 16 30 30शी 0 हातचे आले 3. 4 दुनी 8 4 दुनी 8 8 8 8 आणि 8 16 16 आणि 3 16 आणि 3 16 आणि 3 19 19शी 9 हातचा आला 1. बे दोन्ही 4 बे दोन्ही 4 4 आणि 1 5. अच्छा संपलं संपलं संपलं. 59 49 59 49 खतम आहे सर. बघा किती सोपं आहे. 3 त्रिक 9 लिहिले, हातचं काही उरलं नाही म्हणून टेन्शन नाही. 4 त्रिक 12 4 त्रिक 12 12 आणि 12 24 24शी 4 लिहिले, हातचे आले 2. 3 दोन्ही 6 3 दोन्ही 6 4 चौक 16. राईट. 6 6 12 12 2 14 14 आणि 16 झाले 30 30शी 0 हातचे आले 3. हे 3 इथे लिहून टाकले.
4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 8 आणि 8 16, 16 आणि 3 19, 19 9, हात चाला 1, बेदोन्ही 4, 4 आणि हात चाललेला 1 5. सर्वांना जमेल का एकदा सांगा. तुम्ही स्टेप लिहिल्यात का? ह्या 5ही स्टेप तुम्ही लिहिल्यात का आणि तुम्हाला सर्वांना जमेल का? बोलायचं आहे फास्ट. बोला फास्ट. कमेंट टाका फास्ट. जमेल का रे? एक उदाहरण देऊ, सोडून पाहता आन्सर काढायचा. या पद्धतीने करून पहा. गुणाकाराने तर आपण करणारच आहोत, पण या पद्धतीची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे. किचकट वाटत आहे सर? हां, मी बोललो ना स्टार्टिंगला, थोडा एक 4-5 उदाहरण सोडवा, तोपर्यंत थोडंसं अवघड वाटेल, पण एकदा जमलं ना की मग विषयच नाही. एकदा जमलं की विषयच नाही. थोडं स्टार्टिंगला किचकट वाटेलच. नेहमी वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना. बरेचसे विद्यार्थी सोडून देतात, पण सोडून देऊ नका. याला पकडून ठेवा, कंटिन्यू प्रॅक्टिस करा. उदाहरण आलं की प्रॅक्टिस करायची आहे. का बरं? कारण हे फक्त वर्ग करायला नाही लागू होत, हे तुम्हाला गुणाकार जर परीक्षेत, आता गणित सोडता जर तुम्हाला गणित असं आलं काय सर 4 3 1 गुणिला 5 2 3 यांचा गुणाकार करा म्हणलं, याचा गुणाकार करा म्हणलं तरी सुद्धा लागू होणार आहे. राईट? बघा 3 अंकी संख्या, या दोघांचा जरी आपल्याला गुणाकार जरी करायला लावला ना तरी सुद्धा लागू होते. तरी सुद्धा लागू होणार आहे. तर मग कशा पद्धतीने लागू होणार बघा. सर 3 1 3 बे 1 बे 3 त्रिक 9, हे 2 आणि ते 9, 9 2 किती रे 11, 11शी 1 हातचा आला 1, याचा गुणाकार करा. 5 1 5, 4 त्रिक 12, 3 दोन्ही 6, 6 आणि 1 7, 7 आणि 5 12, 12 आणि 12 24, 24शी 4 हातचे आले 2, 4 दोन्ही 8 आणि 5 त्रिक 15, 8 आणि 2 10, 15 25, 25शी 5 हातचे आले 2, 4 पंचे 20, 20 आणि 2 22. बघा किती वेळ लागतो गुणाकाराला, 2,25,413. खतम. किती वेळ लागतोय? कधी? प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर बोलतोय. प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर. म्हणजे ही गुणाकारासाठी सुद्धा लागू आहे. तुम्हाला वर्ग करायला सुद्धा कमी पडते, ते पण 100 पासून 999 पर्यंत डायरेक्ट. राईट? तर मग आपण फॉलो करणं अपेक्षित आहे, करायला पाहिजे. जमेल राजांनो? जमेल का? बोला राजांनो, जमेल का? कराल फॉलो कराल अशी अपेक्षाच आहे. येस, डन. हो, येस. चला एक उदाहरण देतो, सोडून पहा फक्त, जस्ट फॉर्मॅलिटी म्हणून सोडून पहा, तुम्हाला जमते का बघा. त्याला 4113चा वर्ग करा बरं. सॉरी 4000च म्हणते, 413चा वर्ग करा बरं. प्रॅक्टिस झाली की जमते. येस, प्रॅक्टिस झाली की जमेल. करायचे फास्ट. अच्छा, 18,569. ओके, व्यवस्थित केलं असेल अशी अपेक्षा.
17 1,70,569 1,70,569 ओके ओके चालतंय. बघा सोडत सर तुम्ही म्हणले यांचा गुणाकार करा. 3 त्रिक 9 आम्ही लिहून टाकल्या. 3 1 3 3 1 3 म्हणजे दोघांची बेरीज केली. 3 1 3 3 1 3 दोघांची बेरीज झाली 6. 4 त्रिक 12 4 त्रिक 12 आणि 1 1 1 राईट. 12 12 24 आणि 1 25 25शी 5 हातच्याले 2. 4 1 4 4 1 4 4 आणि 4 8 8 आणि 2 10 10शी 0 हातचाला 1. 4 चौक 16 16 आणि 1 17. 1,70,569 1,70,569 असं आपल्याला म्हणावं लागेल. 1,70,569. सूरजभाई नंतर आलं आहे ना. प्रॉपर स्टेपने करून तर सगळे करणार आहेत स्टेप बाय स्टेप. पण या स्टेपची प्रॅक्टिस करायची म्हणून याला फॉलो करून करण्याचा प्रयत्न करा. एक देऊन बघतो बघा. घ्या 672चा वर्ग 672चा वर्ग करा फास्ट. 672 गुणिले 672 वर्ग करायचा आहे. करायचं फास्ट करा. जल्दी जल्दी करो फास्ट. पटापट 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 पट पटापट करो भाई. जमतंय करा फास्ट. पहा अच्छा चालतंय. मी करतो बघा सर 2 गुणिले 2 4 काहीच अडचण नाही. 7 दोन्ही 14 7 दोन्ही 14 14 14 28 28शी 8 हातच्याले 2 काहीच अडचण नाही. सैन दोन्ही 12 सैन दोन्ही 12 साती 49. सर 12 12 24 24 आणि 2 26 किंवा 12 12 24 आणि 2 मधला एक इकडे टाकला 50 झाले आणि तो एक झाले 25 म्हणजे 75 ना बरोबर. 75शी 5 हातच्याले 7 राईट. 7 सकम 42 7 सकम 42 42 आणि 42 84 84 आणि 7 91 राईट. 91शी 1 हातच्याले 9 राईट. 6 6 36 36 आणि 9 45 36 आणि 9 45 म्हणजे माझा आन्सर एवढं यायला पाहिजे 4,51,584 4,51,584 4,51,584. लई झालं ना. लई झालं सूरजराव. खूपच जास्त झालं. एवढं जास्त नको व्हायला पाहिजे. हां एक स्टेप हुकली. चालतंय जमतंय असं गृहीत धरू. आता मला वाटतंय एक गुणाकारावाला देतो तुम्हाला आणि मग नंतर पुढे चालू. एकच देतो गुणाकारावाला. घ्या बरं थोडंसं वेगळा देतोय. 8 2 4 × 3 5 6 करा गुणाकार. सेम प्रोसेस करायची, वेगळं काही करायचं नाही. फक्त आपल्याला स्टेप समजून घ्यायच्यात म्हणून स्टेपने करा. गुणाकार करत बसू नका, नाहीतर 6 × 24 असं करत बसाल. तसं करत बसायचं नाही. स्टेप समजून घ्यायच्यात म्हणून आपण सांगतोय ना.
एवढा वेळ म्हणल्यावर कसं रे, बघा करूयात. बघा सर, साइन चौक 24, 24 4 हातच्याले 2, साइन 2 12, हे 12 लिहून टाकले. 4 पंच 20, 20 12 32, 32 2 34, 34 4 हातच्याले 3, 4 त्रिक 12, 8 सकम 48 आणि 5 दोन्ही 10. राईट, बेरीज करायची. बोला बरं, 48 मध्ये जर 12 मिळवले तर 50 60 70 आणि हे 3 73, 73 3 हातच्याले 7. इकडे 3 दोन्ही 6, 8 पंच 40. राईट, 40 आणि 6 46, 46 आणि 7 46 आणि 7 46 आणि 7 53, 53 3 हातच्याले 5, 8 त्रिक 24, 24 आणि 5 29, 2,93,344, 2,93,343. आलाय काही जणांचा, काही जणांचा आलाय, काही जणांचा आलाय. चला क्रॉस चेक करूयात. मास्तरचं बी बरोबर आहे का नाही ते पण बघूत ना. मोबाईलवर जास्त भरोसा असतो आजपेक्षा, आजकालमध्ये मास्तरपेक्षा मोबाईलवर जास्त भरोसा. काय दिलाय, 824 गुणेला 356, 2,93,344. म्हणजे मास्तरचं बरोबर आहे, 2,93,344. राईट, हां चालतंय. क्रॉस चेक पण करून पाहिलं, चुकलं नको आहे, चुकायला नको आहे, गडबडीमध्ये कधी चुकतंय ना. मला वाटतं 3 अंकी संख्येचा वर्ग करणे आणि 3 अंकी संख्येचा गुणाकार करणे ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला कमी पडतील. कालच्या सेक्शनमध्ये मी तुम्हाला बोललो की सर 10 ते 99 पर्यंतचा वर्ग आणि गुणाकार कसा करावा ते बोललोय. आजच्या सेक्शनमध्ये मी बोललोय 100 ते 999 पर्यंतचा वर्ग आणि गुणाकार कसा करावा हे बोललोय. याचा अर्थ तुमचा 1 ते 999 पर्यंतचा वर्ग क्लिअरच झाला असेल कशा पद्धतीने करावा तर. राईट, नाहीतर म्हणसाल सर 1 ते 9 पर्यंतचं राहिलं शिकवायचं, तेवढं पण शिकवून टाका. 1 ते 9 पर्यंतचं सोपं आहे आणि ते पाठ पण आहे, शिकवायची गरज सुद्धा पडायला नको आहे. म्हणजे 1 पासून 1000 पर्यंतच्या सगळ्या संख्यांचा तुम्हाला वर्ग जमला पाहिजे. जमतंय असं गृहीत धरतो आणि चालतो पुढं. चलूयात, एकदा सगळ्यांनी थंब टाका. चालायचं का पुढं, चालायचं का पुढं, बोला सगळ्यांनी, सगळ्यांनी बोला. व्यवहारी अपूर्णांक चा वर्ग करणे सोपा एकदम. व्यवहारी अपूर्णांकाचा वर्ग करणे म्हणजे नेमकं काय? यस म्हणतात, हो. व्यवहारी अपूर्णांक सिंपल फ्रॅक्शन ज्याला इंग्लिशमध्ये म्हणत असतो, हिंदीमध्ये आपण म्हणतो साधारण भिन्न. म्हणजे जर संख्या आपल्याला अंश आणि छेदामध्ये दिली असेल, कशामध्ये दिली असेल, अंश आणि छेदामध्ये दिली असेल, तर याचा वर्ग करत असताना आम्ही वर्ग करणार कसा हे लक्षात असू द्या. जर संख्या अंश आणि छेदामध्ये दिली असेल तर तुम्ही त्याला असं पण लिहू शकता, अंशाचा वर्ग छेदामध्ये छेदाचा वर्ग. राईट, म्हणजे सर आम्ही करावं काय? तर एखादं उदाहरण ऐका. 3/5 खूप बेसिक प्रश्न दिलाय हा. 3/5 चा वर्ग आणि हे सोपं आहे म्हणून थोडंसं फास्ट घेऊ ना. 3/5 चा वर्ग करायचा, टेन्शन घ्यायचं नाही. मी याला असं पण लिहू शकतोय ना, मी असं पण लिहू शकतो 3 चा वर्ग छेदामध्ये कोणाचा वर्ग, 5 चा वर्ग. 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 9/25 हे माझं आन्सर आलं, संपलं. तुम्ही डायरेक्ट बी लिहिलं चालते, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25 असं बी लिहिलं तरी चालते, काही अवघडच नाही आहे ते. ठीक सर, थोडंफार समजलं पण जास्त नाही समजलं, लक्ष देऊ नये का. पुढचं 15/19 याचा वर्ग करायचा आहे, होल स्क्वेअर. राईट, 15 चा वर्ग 225 लिहा आणि 19 चा वर्ग 361 लिहा. खतम, टाटा, बाय बाय. बोला, डन झालं का? सोपं आहे ना एकदम. व्यवहारी अपूर्णांकाचा वर्ग करणे एकदम सोपं आहे ना, काहीच नाही. दिलेल्या संख्यांचा वरच्या संख्येचा वर वर्ग लिहून टाकायचा, खालच्या संख्येचा खाली वर्ग लिहून टाकायचा, संपलं व्यवहारी अपूर्णांक. आम्हाला फक्त दिसायलाच डेंजर दिसते हे, बाकी काहीच नाही. सिर्फ दिखने में डेंजर आहे, बाकी आसान आहे. हो चालतंय. हो म्हणतायत तर मग या प्रश्नाचा आन्सर काढायचा सगळ्यांनी. 4/9 चा वर्ग कमेंट टाकायचे, ऑब्लिक रेष मारायच्या, मध्ये आडवी रेष मारायच्या. टाका कमेंट फास्ट. राईट, झालंय, डन. 4 चा वर्ग 16, 9 चा वर्ग 81, खतम, टाटा, बाय बाय.
मला वाटतं याच्यामध्ये काही शिकण्यासारखं नसेल, याच्यामध्ये शिकण्यासारखं नसेल. याच्यामध्ये काहीही शिकण्यासारखं नसेल. शिकण्यासारखं आहे समोर दशांश संख्येचा वर्ग. म्हणून आपण चालूयात समोर. ही तुम्ही सगळ्यांनी हेडिंग टाकायची व्यवस्थित, व्यवस्थित हेडिंग टाका. काय? दशांश संख्येचा वर्ग. दशांश संख्येचा वर्ग. हे महत्वाचं आहे ना. दशांश संख्येचा वर्ग करत असताना आपण करणं कसं आवश्यक आहे सगळ्यांनी एकदा लक्ष देणं आहे का. बघा, स्टेप कशा करायच्या ते समजून घ्यायचे पहिल्यांदा. खूप सोपं आहे, पण मी त्याला फॉर्मॅलिटी म्हणून पूर्ण कंप्लीट करून टाकतोय. बघा, पहिली तर स्टेप काय करणार सगळ्यांनी लक्ष देणं ऐकायचं आहे. एखादं छोटंसं एक्झाम्पल घेऊ. 0.5चा वर्ग. राईट, दशांशमध्ये आले ना संख्या. तर वेगळं काही करायचं नाही आहे. पहिल्यांदा दशांश नाही असे गृहीत धरावे. सगळ्यांनी स्टेप लिहून ठेवत चला. दशांश नाही असे गृहीत धरावे. गृहीत धरावे. दशांश नाही असे गृहीत धरावे. दशांश नाही असं जर गृहीत धरलं तर मला सांगा, पॉईंटला विसरलो. पॉईंटला विसरलो तर फक्त कोण भेटलाय? 5. आणि 5चा वर्ग किती आहे? 25. वर्ग करावा. असं. राईट, 5चा वर्ग केला 25. सेकंड स्टेप, दशांश नंतर जितके अंक होते. बघा सेकंड स्टेप काय म्हणते प्रश्नामध्ये. दशांश नंतर जितके अंक असतील, त्याच्या दुप्पट अंक, दुप्पट म्हणजे गुणिले 2 करून आहे ना, वर्गामध्ये द्यावे. वर्ग संख्येत द्यावे. वर्ग संख्येत द्यावे. वर्ग संख्येत द्यावे याचा अर्थ वर्ग संख्या आली आमची 25. पहिल्यांदा बघा दशांश मध्ये अंक किती आहेत? 1. प्रश्नामध्ये दशांश नंतर जितके अंक असतील, कितके अंक आहेत रे राजांनो? एकच अंक आहे सर प्रश्नामध्ये दशांश नंतर. त्याच्या दुप्पट अंक. त्याच्या दुप्पट म्हणजे किती? 2 अंक. त्याच्या दुप्पट म्हणजे किती? 2 अंक. अरे 2 अंक सोडून दशांश द्या ना. 1 सोडलाय, 2 सोडलाय, इथं पॉईंट देणार, इकडे काय वाढणार? 0.2 झाले. 2 सोडून म्हणजे माझा आन्सर आलाय 0.25. खतम टाटा बाय बाय. परत एकदा सांगतो, दुसरा प्रश्न घेतो म्हणजे अजून भारी समजेल. लक्ष देणे का. जर मी तुम्हाला असं म्हणलंय सर 1.3चा वर्ग करून दाखवा रे, 1.3चा वर्ग, तर सर तुम्ही आम्हाला सांगितलंय दशांशला विसरा. दशांशला विसरलो 13 भेटले, 13चा वर्ग करायचा. राईट, दशांशला विसरलो 13 भेटले, 13चा वर्ग करावा. 13चा वर्ग आहे सर 169. 169. बरोबर 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 बरोबर. आता पॉईंट देणार कुठं? प्रश्नामध्ये दशांश नंतर जितके अंक असतील तितके. किती अंक आहे सर? किती अंक आहे? 1. 1ची दुप्पट 2. 1 सोडणार, 2 सोडणार, पॉईंट देणार 1.69. हे माझं आलं पाहिजे, यायला पाहिजे, येणारच आहे असं मी गृहीत धरतोय. अजून एक प्रश्न घेऊन टाकतो. इथं घेतो, इकडे घेतो. लक्ष देणे का. जर असं आलं 0.06 असं घेऊयात. राईट, याचा करायचा वर्ग. सर पॉईंट नुसार पहिल्यांदा पॉईंटला विसरलो, भेटले फक्त 6. फक्त कोण भेटले? 6. या 6चा सर आम्ही वर्ग करणार. 6चा वर्ग येणार 36. आता सर आता करावं काय? अरे पॉईंट नंतर अंक किती आहे मोजा ना. प्रश्नामध्ये पॉईंट नंतर 2 अंक आहे. प्रश्नामध्ये पॉईंट नंतर जर 2 अंक असेल तर आम्ही इथं 4 संख्या सोडून द्यावं लागेल ना. 2ची दुप्पट किती? 4. पण सोडायला आमच्याकडे नाही ना, 1 आणि 2 आहे. म्हणजे इथं कोणाची मदत घ्यायला? 0ची. 0.0036 असं माझं आन्सर येणं अपेक्षित आहे. सर्वांना एकदा डन झालं का बोला रे? सर्व जेवढे लावेत तेवढे सगळ्यांना हे दशांश संख्येचा वर्ग करणे डन झालं का बोला. स्टेप ज्यांनी लिहिलं नसेल त्यांनी लिहून घ्या. स्टेप लिहून घ्या, व्यवस्थित सिस्टमॅटिक लिहून घ्या आणि हे इकडे आन्सर काढा. हे इकडे आन्सर ऑप्शन लिहून घ्या, एक्झाम्पल लिहून घ्या. एकदा डन झाले का बोला. मग मी तुम्हाला सोडवायला देऊ का? बोल नाही फास्ट.
जल्दी जल्दी बोला, लवकर लवकर बोला, देऊ तुम्हाला सोडवायला, देऊ तुम्हाला सोडवायला, हो हो हो. चालतंय, जमायला लागल्या. देतो तुम्हाला सोडवायला. आता स्टेप तुमच्या लक्षात आहेत असं गृहीत धरतोय. हे बघा ना, हे इथे दिले दशांशचा अपूर्णांकाचा वर्ग करण्यासाठी. दशांश नाही असे गृहीत धरावे आणि वर्ग करावा, वर्ग करावा. ह्या स्टेप मी दाखवल्या होत्या ऑलरेडी, टाईप केल्या होत्या, पण त्यापेक्षा मी लिहून दिले ना. दशांश नंतर जितके अंक असेल त्याच्या दुप्पट अंक, दुप्पट म्हणजे गुणिले 2 पट करून दशांश द्यावे. कुठं? उत्तरामध्ये, वर्गसंख्येमध्ये. राईट. बघा बघा, एक उदाहरण देतोय, व्यवस्थित आन्सर काढायचा. 0.15चा वर्ग, 0.15चा वर्ग. ओके ओके, पॉइंट व्यवस्थित द्यायचा आहे सोपनराव. चालते सर, तुम्ही म्हणले त्या पद्धतीने. पॉईंटला विसरलो, कोण भेटणार? 15. 15चा वर्ग आहे सर 225. राईट. पण पॉईंटची आठवण येणार, पॉईंटची आठवण येणार किती संख्या सोडून पॉईंट. अरे 2 संख्या सोडून पॉईंट आहे ना. 2 संख्या सोडून आहे तर 2ची दुप्पट किती? 4. 1 2 3, चौथा अंक 0.0. माझा आन्सर लागेल 0.00225 असं मला म्हणावं लागणार आहे. चालतंय चालतंय, डन आहे. अजून एक घेऊयात, व्यवस्थित सोडा. आता चुकू नका. 1.05. ट्रिक्सवर काम करा, ट्रिक्सवर काम करा, व्यवस्थित ट्रिक्सवर काम करा, व्यवस्थित. ट्रिक्सवर काम करायचं, ट्रिक्सवर. गुणाकार करत बसायचा नाही, ट्रिक्सवर काम करा रे राजांनो. आपण ट्रिक्सवर काम करावे. चालतंय. बघा 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 सर, दशांशला विसरलो 105 भेटणार. या शून्याला जर तुम्ही विसरले तर तुमच्यावर गजनी 2 पिक्चर हा तुमच्यावरच आहे, कारण गजनी 1 मध्ये तो विसरत राहतो ना आमिर खान, है ना. तर शून्याला विसरायचं नाही, 105 घ्यायचंय. या शून्याला नाही विसरायला जमत आम्हाला, आहे ना. इकडचं शून्य असेल तर तुम्ही विसरू शकता. याचा वर्ग करा. 105चा वर्ग म्हणजे या 5चा वर्ग 25 काल बोललो होतो, आणि 10 गुणिले 11 केलं तर 110. हा 11,025 तर 105चा वर्ग आलाय. कोणाचा वर्ग आलाय? 105चा वर्ग. राईट. मग आम्ही इथून पुढे करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मोजणार की आमचे पॉईंट नंतर प्रश्नामध्ये अंक किती आहेत. तर प्रश्नामध्ये 2च अंक आहेत, आम्ही 4 संख्या सोडून पॉईंट देणार. म्हणजे 1.1025 असं मला म्हणावं लागेल. 1.1025, 1.1025 ऐसा हमको बोलना पडेगा असं मला म्हणावं लागेल. राईट. काही जणांचं आलं होतं, काही जणांचं आलं नव्हतं. हां, जमते सर्वांना असं गृहीत धरतो. पुढे एक प्रश्न घ्या, सोडवा याला. इसको सॉल्व करो. 0.035 चा वर्ग.
0.035. शीतल, सूरज, ज्योत्स्ना, छाया, पहा सर पॉईंटला विसरलो तुम्ही म्हणले त्याप्रमाणे आम्हाला भेटणार 35. 35चा वर्ग करणार तर 5चा वर्ग 25 आणि 3 गुणिले 4 12. 1225. सेकंड स्टेपमध्ये 1225 तर जशास तसे ठेवणार, पण गुणाकार करत असताना करणार कसं? पॉईंट नंतर 3 संख्या आहे म्हणजे 6 संख्या सोडून पॉईंट द्यावं लागेल. 1 2 3 4 5 6 पॉईंट 0.001225 असं मला म्हणावं लागतंय. सर्वांनी बोला रे. हे दशांश संख्येचा वर्ग सुद्धा तुम्हाला सगळ्यांना जमेल का? बोला फास्ट. जेवढे पण व्यक्ती लाईव्ह आहेत, जेवढे पण पर्सन लाईव्ह आहेत, त्या प्रत्येकाने बोलायचं आहे की दशांश संख्येचा वर्ग सुद्धा आपल्याला करता येईल का? उद्यापासून आपल्याला अपोजिट चालायचं आहे. जर आम्हाला ही संख्या दिली तर तिचं वर्गमूळ कसं काढणार हे खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्हाला भूमितीमध्ये पण कामी पडत असतं. राईट. बोला एकदा सगळ्यांनी. हो 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 चालतंय. हो चालतंय. चालेल. तर मग आपण उद्याला भेटूयात. जर वर्गमूळ काढायचं असेल तर आम्ही कशा पद्धतीने काढणार, दिलेला होमवर्क नसेल केला तर आज करून घ्या, नाहीतर उद्याचं काही समजणार नाही. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तुम्ही आजच पाठ करा. एवढं आज पाठ करा. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा. तरच उद्याचं शिक्षण जमेल, नाहीतर अवघड जाईल असं मी आत्ताच सांगतोय. त्यामुळं पाठ करा. उद्याला आपल्याला स्क्वेअर रूट जर काढायचं असेल तर कशा पद्धतीने काढायचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. चालेल. तर सर्वांना जमेल असं गृहीत धरतोय. आजच्या सेक्शनमध्ये थांबतो. भेटतो उद्या सेक्शनला. सर्वांना जय हिंद. गुड डे टू ऑल. अभ्यास करत राहा. धन्यवाद.